मुख्यमंत्र्यांनी वनताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे। धार्मिक भावनांचा सन्मानच करतो असं वनतारा म्हणाले। तर माधुरीला नांदणी मठाकडे देण्यासाठी याचिकेत सहभागी असल्याचं देखील वनताराकडून स्पष्टीकरण आलंय। हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा प्रयत्न नव्हता, आम्ही फक्त सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन केलं असं देखील वनताराकडून सांगितलं गेलंय। तर वनताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर मुख्यमंत्री फडणवीस ट्विटच्या माध्यमातून नेमकं काय म्हणालेत पाहूया। वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज मुंबईत सविस्तर चर्चा केली। माधुरी पुन्हा सुखरूप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी राज्य सरकारने जी याचिका करण्याचं ठरवलं त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचं त्यांनी मला आश्वस्त केलंय। या चर्चेदरम्यान त्यांनी सांगितलं की आम्ही केवळ सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन केलं, महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा प्रयत्न नव्हता। महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शवली आहे। आजच त्यांनी वनताराचे सीईओ विवान यांच्याशी या ठिकाणी चर्चा केली आणि आज त्याचं ट्विटही त्यांनी त्या ठिकाणी केलंय आणि त्यांनी जो वनतारा परिवार आहे त्याला सुद्धा महाराष्ट्र शासनाबरोबर मठाबरोबर राहण्याचं नियोजन त्यांनी या ठिकाणी असल्याचं सांगितलंय। ही स्टेप अत्यंत महत्वाची स्टेप आहे, कारण रिव्ह्यू पिटिशन मध्ये ज्यावेळी या ठिकाणी हे सगळं जाईल त्यामध्ये वनतारा आणि महाराष्ट्र शासन ज्यावेळी ह्या दोन्ही बाजू मठाच्या बाजूने उभं राहतील त्यावेळी निश्चितपणे आमची हत्तीणी नांदणीला महादेवी यायला मार्ग सुखकर होईल। न्यायालयीन कामकाजामध्ये अडकून वेळ काढण्यापेक्षा आमचं स्पष्ट मत असं आहे की महामहिम राष्ट्रपतींनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि सरळ जनभावनेची दखल घेऊन हा हत्ती नांदणी मठाकडे सुपूर्द करण्याचा आदेश द्यावेत। संपूर्ण महाराष्ट्रातला सर्वच जनता आता माधुरीला परत आणण्यासाठी आतुरलेली आहे आणि जनभावनेचा जरा तरी विचार केला पाहिजे। सर, माधुरी हत्तीला आणण्याच्या बाबतीत एक वेगळा न्याय, मग आम्ही पण जंताराला जायचं का, तिथनं तिला अशाच प्रकारे हिंसाचार करून सोडवायचा का, असा प्रश्न आमच्या समोर येतो। मला असं वाटतं जर कबूतर खाण्याच्या बाबतीत एक न्याय होणार असेल तर माधुरी हत्तीच्या बाबतीत पण न्याय होणं गरजेचं आहे, कारण त्याच्याही बाबतीत अनेक कोल्हापूरकरांचे असतील, अनेक मुंबईतल्या लोकांचं आस्थेचा विषय झालेला आहे तो। अनेक लोक आजही घरात माधुरी हत्तीसाठी रडत आहेत। कोल्हापूरमधनं मला अनेक फोन येतात, अनेक फेसबुकला मेसेंजरवर मेसेज येत असतात की दादा या बाबतीत सन्माननीय राजसाहेबांनी पण एक भूमिका घेतली पाहिजे। तर मला असं वाटतं की हे दोन्ही विषय हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झालेले आहेत आणि सुप्रीम कोर्टालाच रिक्वेस्ट करून ह्या दोन्ही विषयांवर मार्ग काढायला पाहिजे असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।